जय भीम, नमो बुद्धाय। कराळी परिसर वरच्या बाजूला अचल बेट देवस्थान, त्याच्याच बाजूला इथे बुद्ध विहाराची स्थापना झालेली आहे। भव्य दिव्य असं तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक या ठिकाणी अभेद्यपणे उभं आहे। आपण पहिल्यांदा नमस्कार करू, त्यानंतर इथल्या बुद्ध विहाराच्या संदर्भात थोडीशी मांडणी करण्याचा प्रयत्न करतो आहे। मित्रांनो, जगाला शांततेचा धर्म, शांततेचा विचार देणारा तथागत गौतम बुद्ध हा धर्म जगाला विश्व शांतीचा विचार देत अजरामर झाला। जगातल्या जवळजवळ 16 ते 18 देशांनी धम्म स्वीकारलेला आहे। शांतता, सहिष्णुता, परधर्म म्हणून जागतिक पातळीवर बुद्ध धर्माला स्वीकारलेला आहे। भारत देशातून बुद्ध धर्माची निर्मिती झाली आणि ती पूर्ण जगभर विचारधारा आज पेरली जात आहे। माझे स्नेही मित्र सूर्यवंशी साहेब यांच्या नातवंडाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे प्रीतिभोजनाचा सहकार्यक्रम आयोजित केला आहे। हे सर्व धम्मवासीय मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत। विचाराचं आदान प्रदान व्हावं, जगामध्ये शांतता आणि सहिष्णुतेचा विचार पेरला जावा म्हणून या ठिकाणी हजारो अनुयायी उपस्थित राहतात। सद्भावनेच्या पोटी सर्वजण एकत्र येतात आणि धम्माचा विचार पेरण्याचं काम या ठिकाणी होतं। हे आमचे लाडके नेतृत्व सूर्यवंशी साहेब आहेत, त्यांच्या सोबती सर्व मित्र आहेत। यांच्या उपस्थितीमध्ये आज सूर्यवंशी साहेबांच्या नातवंडाचा जन्मदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा झालेला आहे आणि बाजूला सर्व समाज सहभोजन करत आहे। खूप आनंद वाटतो मित्रांनो। धम्मदान, विचारदान, रक्तदान असे उपक्रम घेतल्याने माणूस जात सुखी होते आणि या माणूस जातीची सेवा करण्यासाठी आमचे सूर्यवंशी साहेब यथेच्छ प्रयत्न करत असतात। आज बरेच मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। रिपोर्टर भूमिपुत्र वाघ, लोकहित महाराष्ट्र।